शिवा मालिका या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं. शिवा म्हणते, नाही ग, मला फक्त सांग, तू आशूला भेटली होती का? कारण त्या दिवसापासून आशू वेगळंच वागतोय. दिव्या मनात विचार करते. ती म्हणते, रिलॅक्स हो दिव्या, रिलॅक्स हो, आज ना उद्या शिवा हे बोलायला येणार होती, तुला पण माहिती आहे. शिवा म्हणते, अगं दिव्या, तेव्हापासून तो खूप विचित्र वागतोय. अगं त्या दिवशी त्याने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं, पण तो तिकडे आलाच नाही आणि तुला पण माहिती होतं ना तो येणार आहे म्हणून मला सरप्राईज द्यायला. देव या म्हणते, काय ग, तुला काय वाटतं, मी इतकी वाईट आहे का? तुमच्या सगळ्यांना वाटतं ना मी विलन आहे, सिरियल मध्ये असते तशी. अरे पण मी एवढं सगळं का करेल? शिवा म्हणते, अगं मी सहज तुला विचारते. दिव्या चंदनला फोन लावते. ती चंदनला म्हणते, चंदन, शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुझ्या सोबत होते का नाही हे सांग तू शिवाला. ती स्पीकर वरती फोन टाकते. चंदन म्हणतो, शिवा, त्या दिवशी घरात कोणी नव्हतं आणि दिव्याला एकटं वाटत होतं. ती माझ्याकडे आली आणि आम्ही दोघं दिवसभर बाहेर होतो. दिव्या फोन कट करते. चंदनला वाईट वाटतं. तो म्हणतो, सॉरी शिवा, तू इतकं करते माझ्यासाठी आणि मला खोट बोलावं लागते. तर इकडे शिवा म्हणते, अगं मला फक्त एक डाऊट आला म्हणून मी बोलले ना तुला. दिव्या म्हणते, शिवा, तुला काय वाटतं ग, मी इतकी वाईट आहे का? तुम्ही सगळ्यांनी मला वाईट ठरवून टाकले. माझा संसार तुटला म्हणून मी तुझा संसार तोडेल का? अगं मान्य आहे, मला माझं आशू सोबत लग्न ठरलं होतं, पण झालं तुझं. पण मी इतकी पण वाईट नाहीये. असं सगळं करायला शिवा तुझ्यामुळेच काहीतरी झालं असेल. तुला गॅरेज सांभाळता येतं पण मॅरेज नाही आणि आशू असं का वागतोय ना याचा विचार तू कर. मला पुन्हा असं विचारायला येऊ नको. असं म्हणून दिव्या निघून जाते. शिवाला वाईट वाटतं आणि ती विचार करत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.